लातूर येथील सम्यक विद्यार्थी आंदोलन लातूरच्या वतीने मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ते आपण पाहूया। सम्यक विद्यार्थी आंदोलन लातूरच्या वतीने आज कलेक्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले। निवेदनामध्ये जे सरकारने खाजगी विधेयक पास केले आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावे, त्याचप्रमाणे हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांसाठी जो भत्ता दिला जातो, जो स्टेशनरी दिले जाते ते तात्काळ विद्यार्थ्यांच्या अकाउंटला जमा करण्यात यावे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जेवणाची गैरसोय होते, त्याचप्रमाणे पाण्याची गैरसोय होते, त्याचप्रमाणे हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना आणि हॉस्टेलच्या परिसरातील स्वच्छता व्यवस्थित होत नाही। याबद्दल मुख्यमंत्री साहेब तसेच कलेक्टर साहेबांनी हा विषय गांभीर्याने घेऊन तात्काळ याच्यावर कारवाई करावी एवढीच आमची विनंती आहे। विद्यार्थी आंदोलनाचा विजय असो, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा विजय असो। आपल्या मागण्या शासन मान्य करेल का याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष वेधलं आहे। जनसंवाद समाचार मुख्य संपादक के डी साळुंके, धन्यवाद।